मेकअप करून हायली फायली चांगलं जायचं आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये मटकायचं एवढंच तिथे काम दिसतंय. विरोधातल्या महिला सुद्धा माझ्यावर फिदा आहेत, त्याच्यामुळे साडी आणि टिकलीच्या पुढे त्या जात नाहीये. म्हणजे त्या कुठल्या तरी एका पक्षाच्या आहेत, त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाही आहेत. त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूचीच हे करणारच महिला आयोग आहेत. पण तरी सुद्धा सुब्रा सुळेंना खुश करण्यासाठी रुपाली चाकणकरवर वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी आपण मीडियाला दिसू म्हणून कदाचित वक्तव्य करत असतील. आम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढता आहेत त्या संदर्भामध्ये आजच्या दिवशी आमचं हे आंदोलन होतं. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामधले तुम्ही ज्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असेल, दररोज रोज आपण जेव्हा टीव्ही चालू करतो तेव्हा नवीन कुठली ना कुठली महिला अत्याचाराची घटना ही समोर येताना दिसते. म्हणजे पुणे आधी आपल्याला म्हणायचं आपण की पुणे तिथे काय उणे, तसं आता म्हणायला लागतंय पुणे तिथे गुन्हेच गुन्हे झालेत का काय. कारण रोज गुन्हे म्हणजे पुण्याचं आता गुन्हे नाव करून द्यायला काय हरकत राहिलेली नाही असं म्हणायला लागेल. पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही गाव, असा कुठलाही जिल्हा राहिलेला नाहीये की जिथे महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली नाहीये. आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे एकच मागणी आहे की जो शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेला, त्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी केलेल्या होत्या की जेणेकरून गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी मदत झाली असती. तो शक्ती कायदा 3-3.5 वर्ष झाले अडगडीत पडला आहे. तो का मंजूर केला गेला नाही सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, तो का पुढे मंजूर होऊन आपल्याकडे आला नाही, याचे अनेक अनुत्तरित प्रश्न आम्हाला आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं मागतोय. त्याचबरोबर जेव्हा अशा घटना महाराष्ट्रामध्ये होत आहेत तेव्हा पोलीस यंत्रणा काय करते किंवा पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कडक कारवाई का करत नाहीये, हाही आमचा सवाल आहे. कारण अनेक ठिकाणी आपण बघतोय की घटना नोंदवायला देखील महिला जिच्यावर अत्याचार झालेला आहे त्या महिलेला संघर्ष करावा लागतो. 2-2, 4-4 दिवस ती घटना नमूद केल्या जात नाही का, तर फक्त ती रेकॉर्डवर येऊ नये. त्या महिलेला सुरुवातच पोलीस स्टेशन पासून होते की तिच्यावर तिला गुन्हा नोंद करत असताना तिची तक्रार घेतली जात नाही. तक्रार घेतली गेली तर कारवाईला उशीर लागतो. कारवाईला उशीर लागल्यानंतर ते कोर्टात जातं. कोर्टात गेल्यानंतर 10-12 वर्ष जर आम्हाला न्याय मिळत नसेल, माझ्या माता भगिनींना न्याय मिळत नसेल, तर त्या न्यायाला अर्थ राहत नाही. शेवटी म्हणतात ना, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनायड. तर तुम्ही कमी पडतच आहे ना. जर त्या फक्त मला असं वाटतं काहीतरी फक्त चांगलं मेकअप करून हायली फायली चांगलं जायचं आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये मटकायचं एवढंच तिथे काम दिसतंय. त्यांच्या जवळ त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांवरती त्यांचं साधं वक्तव्य चिकार शब्द आलेला नाहीयेत. काल गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर त्या बोलल्या नाहीयेत. स्वारगेटच्या घटनेमध्ये ज्या त्यांच्याच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे जे सहकारी होते त्याच्यावर त्या बोललेल्या नाहीयेत. अशा मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवरती महिला अत्याचाराच्या घटना नोंद आहेत. त्यांच्या राजीनाम्याची त्या मागणी करणार नाहीत, त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात. म्हणजे त्या कुठल्या तरी एका पक्षाच्या आहेत, त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाही आहेत. त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूचीच हे करणारच महिला आयोग येते. राज्य महिला आयोगाची गरिमा फार मोठी आहे. ज्यांचा अभ्यास नाहीये त्यांच्याबद्दल आपण काय वक्तव्य करणार. गेले 2 वर्षात फक्त साड्या आणि टिकलींवरती आंदोलन करणारी पुढची 5 वर्षही त्याच्यावरतीच आंदोलन करणार आहेत. कारण की तेवढी वैचारिकता नाही की आपण कुठला विषय मांडावा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण या लोकांवरती चर्चा करण्यापेक्षा आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीचं काम करतोय. विरोधातल्या महिला सुद्धा माझ्यावर फिदा आहेत, त्याच्यामुळे साडी आणि टिकलीच्या पुढे त्या जात नाहीये. मला कौतुक वाटतंय सगळ्या गोष्टी. तुमचं नाव घेतल्याच्या पुढे त्यांचं देखील. आणि दुसरी गोष्ट, खडसेबाईंना खरं तर संघटना त्यांच्याकडे आता जी आहे ती मी बांधलेली आहे. त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी नियुक्तीपत्र दिलेली. ती संघटना त्यांना चालवता येत नाहीये. पण तरी सुद्धा सुब्रा सुळेंना खुश करण्यासाठी रुपाली चाकणकरवर वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी आपण मीडियाला दिसू म्हणून कदाचित वक्तव्य करत असतील. काल दिवसभर कार्यक्रम केले, कुठेही बातमी झाली नसेल, पण रुपाली चाकणकरवर बोलल्या बातमी झाली का नाही. ही ताकद आहे रुपाली चाकणकर. सल्ला देणार का पक्षवाढीसाठी या पुढे? सल्ला द्यायची गरज नाहीये. पक्षाने जबाबदारी दिली ती जबाबदारी पेलली पाहिजे. ही विधानं जी आहेत, स्वतःच्या 6 टर्म सुरक्षित असलेला वडिलांचा मतदारसंघ
लेकीला दोनदा देऊनही साम दाम दंड भेद वापरूनही वडिलांचं नाव वापरूनही निवडून येत नाही. त्याच मतदारसंघातून भाऊजाई निवडून जाते, वडील निवडून जातात, आपण जात नाही. त्याचं आत्मचिंतन करणं फार गरजेचं आहे. आणि राहिला विषय दुसऱ्यांच्या कमेंट वाचा म्हणणाऱ्यांनी स्वतःचे कमेंट बॉक्स बंद केलेत. शेवटी वार केला तर प्रतिवार झेलाला सुद्धा खमकं नेतृत्व लागतं, ताकद लागते. ती म्हणून आम्हाला शेवटचा प्रश्न, महिलांना तक्रारी तुमच्याकडे पोहोचण्यापर्यंत मुंबई गाठावी लागते. येणाऱ्या काळात ठाणे जिल्ह्यासारखा हा मोठा हब आहे, या ठिकाणी तुमचं कार्यालय स्थापन झालं तर भविष्यात त्यांना तक्रारी तुमच्या माहितीसाठी मला आवर्जून सांगायचं, राज्य महिला आयोगाचं माझं मुख्य कार्यालय मुंबईमध्येच आहे. 6 विभागीय कार्यालय, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये एक शासकीय आणि एक निमशासकीय अशी भरोसा सेलच्या माध्यमातून वन स्टॉप सेंटर आणि ही सगळी यंत्रणा कार्यरत आहे. 155-209 हा टोल फ्री क्रमांक आहे, मेल ID आहे, पत्ता आहे, त्या ठिकाणी ते तक्रारी दाखल करू शकतात. आणि या सगळ्या माध्यमातून विधी सेवा प्राधिकरण असेल, जिल्हा सत्र न्यायालयाच्या माध्यमातून असेल, प्रत्येक ठिकाणी आम्ही महिलांना व्यासपीठ दिलेले आहेत. त्या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांच्या तक्रारी मांडाव्या असं मला वाटतं. राहिला विषय मुंबई कार्यालयामध्ये ते येऊ शकत नसतील. रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाची एकमेव अध्यक्ष, ज्यांनी 36 जिल्ह्यांमध्ये दौरा करत दुसऱ्यांदा माझा 5 जिल्ह्याचा दौरा झालाय. मी स्वतः धुळे, जळगाव, पालघर, नंदुरबार, गडचिरोलीपासून दौरा करून त्या जिल्ह्यामध्ये जनसुनावणी घेते. गेल्या 15 दिवसापूर्वीच माझी संभाजीनगरची जनसुनावणी झाली. त्या महिला जरी माझ्यापर्यंत पोहोचू शकल्या नसेल तरी मी त्यांच्या जिल्ह्यापर्यंत, तालुक्यापर्यंत पोहोचते. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या महिलांपर्यंत आम्ही सक्षमरित्या पोहोचून त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय. याही पुढे जाऊन आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आवर्जून सांगायचंय, कुठेही अडचण आली आणि तुम्हाला मदत हवी असेल तर 112 हा टोल फ्री क्रमांक आहे. 1098 हा देखील विद्यार्थिनींसाठी टोल फ्री क्रमांक आहे. या नंबरवरती संपर्क करून आपण निश्चितपणाने आपले प्रश्न मांडू शकता. त्याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि त्यासाठी कटिबद्ध आहोत. थँक्यू. थँक्यू.